नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब दैफळे बँकर्स पॉइंटच्या ऑफिशियल YouTube चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण एक नवीन मेथड शिकणार आहे। त्या मेथडचं नाव आहे मिक्सचर अँड ॲलिगेशन। बघा, हा काही टॉपिक नाही, ही एक मेथड आहे। ह्या मेथडने आपण वेगवेगळ्या टॉपिक मध्ये क्वेश्चन्स काय करू शकतो, सॉल्व करू शकतो। आता ॲलिगेशन म्हणजे काय, तर मिश्रण म्हणजे एकापेक्षा दोन पेक्षा जास्त क्वांटिटी जेव्हा आपण मिक्स करतो दोन घटक, त्यावेळेस काय तयार होतं, मिश्रण तयार होतं। तर ह्या पद्धतीचा वापर म्हणजे आता ह्या पद्धतीचा वापर करून ॲलिगेशन, मिक्सचर आणि ॲलिगेशनचा वापर करून आपण जवळपास एक 25 ते 26 टाइपचे वेगवेगळे क्वेश्चन सॉल्व करू शकतो, वेगवेगळ्या टाइपचे। आणि जवळपास एक 6 ते 7 टॉपिक याच्यामध्ये कव्हर होतात। म्हणजे तुमचा थोडाफार बेसिक पार्ट जो आहे तो झालेला पाहिजे, तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये त्या टॉपिक मधील क्वेश्चन हे हार्डली एक 30 ते 40 सेकंदामध्ये तुम्ही ते क्वेश्चन्स काय करू शकता, सॉल्व करू शकता ह्या मेथडचा वापर करून। मग आता ही मेथड नेमकी काय, बघा आता एक्झाम्पल वरून मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की समजा आपल्याला चहा बनवण्यासाठी आपल्याकडे 2 सोल्युशन रेडी आहेत ऑलरेडी। आता जसं तुम्ही बघता ना, येवले चहा पिऊन पहा, हे ते अमुक टमुक, ते यांचं सगळं मिक्सचर जे असतं म्हणजे प्रिपरेशन म्हणू आपण, जे काही मटेरियल असतं ते ऑलरेडी रेडी असतं। मग आता समजा त्यांनी आपल्याला 2 प्रकारचे शुगर सोल्युशन दिले, म्हणजे साखर टाकायचं काम नाही, डायरेक्ट लिक्विडच होता म्हटले, चहा रेडी होऊन जाईल। आणि एकामध्ये होतं 80% शुगरचं प्रमाण आणि एकामध्ये होतं मात्र 50% शुगरचं प्रमाण। ठीक आहे, पण आपल्याला एक कस्टमर आला, त्याने सांगितलं जास्त गोड पण नको आणि लय सपक पण नको, म्हणजे त्याच्यापेक्षा थोडासा ॲव्हरेज असावं, मला हे दोन्ही पण चहा आवडलेले नाही। मग त्याने काय म्हटलं की मला असा चहा पाहिजे की ज्याच्यामधून मला एक 70% साखर त्याच्यामधून मला भेटली पाहिजे, म्हणजे 50 पण नकोय आणि 80% पण मला साखर नकोय, मला किती टक्के पाहिजे, 70। पण मग आता तुमच्याकडे तर असं प्रिपरेशन रेडी नाहीये, पण तुम्ही ह्या पद्धतीचं प्रिपरेशन म्हणजे जे काही मटेरियल असेल ते तयार करू शकता। कसं, याच्यातला काही भाग वापरा, याच्यातला काही भाग वापरा। मग आता तो किती वापरायचा, समजा यांचं आपण एक कप घेतला, एका कप जर आपण विचारात घेतला समजा, तर याच्यामध्ये काय होईल, समजा जर आपण हे मायनस करू सध्या याच्यातून, तर मायनस केल्यानंतर भेटेल इथं 20 आणि याच्यातून हे जर मायनस केलं तर इथं भेटेल 10। म्हणजे याचा रेशो आता ऑलरेडी बऱ्याच जणांना माहिती असायला पाहिजे, याचा रेशो भेटेल 2:1। म्हणजे तुमच्याकडे जर समजा चमचा असेल, जर तुम्ही इकडचं 1 चमचा सोल्युशन घेतलं तर इकडचे किती चमचे सोल्युशन घ्यावं लागेल आपल्याला, 2। किंवा इकडचं जर समजा तुम्ही 1 कप भरून सोल्युशन घेतलं, लिक्विड घेतलं, सोल्युशन म्हणजे साखर आणि पाणी टाकून केलेलं तयार असलेलं ऑलरेडी रेडी असलेलं मटेरियल, मग इकडचं जर 1 कप घेतलं तर इकडचं किती कप घ्यावं लागेल, 2 कप। तेव्हा याचं जे पर्सेंटेज असेल फायनल शुगर मध्ये जे आपण मिक्स करणार आहे त्याच्यामध्ये किती टक्के असेल शुगरचं, 70%। मग या ॲलिगेशन मेथडचा एक रूल आहे बघा, बेसिक रूल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तो, की रूल काय आहे, तर याच्यामध्ये एक संख्या मिक्सचर पेक्षा मोठी असते आणि दुसरी संख्या कशी असते, लहान असते। दुसरी संख्या कशी असते, लहान असते। जर दोन्ही मोठ्या दोन्ही लहान आल्या तर समजायचं काहीतरी गडबड झाली। आणि मिक्सचर हे दोघांच्या कशा असते, मध्ये असते। आणि इथं जे भेटतं आपल्याला, बघा आता याच्यामध्ये फॅक्टर किती, 1 2 3 4 5 आहे, 5 पैकी 4 तुम्हाला ऑलवेज दिलेले असतात, फक्त एक कॅल्क्युलेट करायचा असतो। मग तो कधी कधी हे कॅल्क्युलेट करावं लागेल, कधी हे कॅल्क्युलेट करावं लागेल, कधी हे कॅल्क्युलेट करावं लागेल, कधी ह्या 2 व्हॅल्यू कॅल्क्युलेट कराव्या लागू शकतात, म्हणजे दोन्ही पैकी एखादी। मग ह्याच्यापैकी कोणती एक व्हॅल्यू जर 4 व्हॅल्यू दिलेला असेल तर आपण कॅल्क्युलेट करू शकतो। मग ह्या टाइपचे जे क्वेश्चन्स असतील, ॲव्हरेज मधले असतील, रेशो मधले असेल, टाइम स्पीड अँड डिस्टन्स मधले असतील, तर हे सगळे क्वेश्चन्स आपण ॲलिगेशन मेथडने काय करू शकतो, सॉल्व करू शकतो। आता इथं हे रेशो असतो, मी तुम्हाला सांगितलं, कधी कधी क्वांटिटी दिलेली असते। मग समजा इथं जर 100 लिटर म्हणलं असतं तर मग इथं किती लिटर आलं असतं, 200 लिटर आलं असतं। इथं जर 100 कप म्हटलं असतं, 100 कप, तर इथं किती कप आलं असतं, 200 कप आलं असतं, म्हणजे त्या प्रमाणात समजा। ठीक आहे, तर ह्या पद्धतीचा वापर करून आपण वेगवेगळे क्वेश्चन सॉल्व करू शकतो। अजून एक क्वेश्चन सांगतो तुम्हाला बघा, समजा आपल्याला सांगितलं एका शाळेमध्ये 20 विद्यार्थी आहे, एका शाळेमध्ये किती स्टुडंट आहे, किंवा 20 बॉईज घेऊ आपण, किती बॉईज एका शाळेमध्ये, 20 बॉईज आहे। आणि या 20 बॉईजचं वेट, ॲव्हरेज वेट
आपल्याला सांगितलेलं आहे 50 किलो आहे. कॉलेज घेऊ, कॉलेजचं वय जरा वेट जास्त असतं. किती किलो आहे सगळ्यांचं? 50 kg आहे. पण ह्या 20 बॉईज मध्ये काही गर्ल्स आपल्याला माहिती आहे का, एक्स पकडले आपण, काही गर्ल्स ऍड झाल्या. तर शाळेचं ऍव्हरेज जे झालं होतं ना, ऍव्हरेज जे होतं 50 kg ते किती kg वर आलं आता? 40 kg वर आलं. ठीक आहे. मग आता आपल्याला इथं सांगितलं की गर्ल्स ज्या होत्या, समजा गर्ल्सचं जे ऍव्हरेज होतं समजा ते होतं इथं 30. किती होतं गर्ल्सचं ऍव्हरेज वेट? किती होतं? 30 kg. तुम्हाला सांगितलेलं आहे मी की 5 पैकी 4 व्हॅल्यू दिलेल्या असाव्या लागतात. मग आता हे मी मनाने तयार करतोय क्वेश्चन सध्या. ठीक आहे. तर इथं आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे बॉईजचं ऍव्हरेज वेट किती दिलेलं आहे? 50 kg. आपल्या नियमाप्रमाणे बघा, एक संख्या मोठी आहे 50 kg याच्यापेक्षा, तर दुसरी कशी असायला पाहिजे? लहानच असायला पाहिजे. मग गर्ल्सचं ऍव्हरेज किती घेतलं आपण इथं? 30 घेतलं. होल कॉलेजचं ऍव्हरेज वेट किती सांगितलेलं आहे आपल्याला? 40 kg सांगितलेलं आहे. मग बघा, आता त्यांनी विचारलं की त्या कॉलेजमध्ये गर्ल्स किती असतील? गर्ल्स किती असतील सांगा, गर्ल्स किती असेल? तर सरळ बघा, 50 मधून 40 गेले, खाली राहिले इथे 10. आता इथं रेशो असतो बरं, इथं क्वांटिटी दिलेली त्यामुळे आपण ते नंतर कॅल्क्युलेट करू. आणि आता बघा, याच्यापेक्षा हे मोठं आहे, याच्यापेक्षा हे लहान आहे, तर मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायची, तर मायनस मध्ये घ्यायचं नाही आन्सर कधीच. मग आता मोठ्या संख्येतून 30, आता 50 मधून 40 गेले 10 राहिले, 40 मधून 30 गेले तरी किती राहिले? तर 10च राहिले. म्हणजे इकडून जर 20 बॉईज होते तर त्या आता 10:10 म्हणजेच काय? तर 1:1 आलं. म्हणजे एक बॉईज जर असेल त्या स्कूलमध्ये तर गर्ल्स पण किती असणार आहे? एकच असणार आहे. म्हणजे जर 20 बॉईज होते तर त्या शाळेमध्ये किंवा त्या कॉलेजमध्ये किती गर्ल्स होत्या? मग परत इथं 20 गर्ल्स होत्या. म्हणजे ह्या टाइपचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण एलिगेशनने सॉल्व्ह करू शकतो. मग तुम्ही म्हणता सेम क्वांटिटी कशामध्ये असतात सर? तर सेम क्वांटिटी भरपूर असतात ना. बघा, मार्क्स असतील, बॉईज आणि गर्ल्सचे मार्क, राम आणि श्यामचे मार्क्स असेल समजा एकत्र झाले, ॲव्हरेज येऊ शकतं. त्यानंतर एज असेल, एज असेल, ॲव्हरेज वय काढतो आपण. त्यानंतर काय असेल? वेट असेल. म्हणजे असे भरपूर सारे जे सेम फॅक्टर जे आहेत, असे भरपूर सारे फॅक्टर्सचे जे क्वेश्चन्स आहेत आपण ते काय करू शकतो. आता ॲव्हरेज एखादा जर गाडी चालवत असेल तर त्याचं ॲव्हरेज किलोमीटर असू शकतं. समजा ट्रक आणि ट्रॅक्टरचं ॲव्हरेज काढलं, सरासरी काढलं, तर असे वेगवेगळे क्वेश्चन्स जे असतील ते आपण काय करू शकतो? ह्या मेथडने सॉल्व्ह करू शकतो. बघा, याचे एक महत्वाची गोष्ट फक्त लक्षात ठेवा, ॲव्हरेज पेक्षा एक संख्या कशी असते? ॲव्हरेज पेक्षा एक संख्या नेहमी कशी असते? मोठी असते. आणि एक संख्या कशी असते? लहान. इकडे बघा, हे इंडिव्हिज्युअल ॲव्हरेज आहे. हे बॉईजचं समजा असेल, जे दिलेलं असेल ते इथं बॉईजचं ॲव्हरेज दिलं, तर हे बॉईजचं ॲव्हरेज जे आहे ते बॉईजच्या इथं वरती घेतलं आपण. इथं गर्ल्स होत्या टोटल क्वांटिटी, इथं गर्ल्सचं ॲव्हरेज. आणि हे काय असतं? इथं मिक्सचर असतं. मिक्सचर म्हणजे मिक्स झाल्यानंतर जी क्वांटिटी येते ते म्हणजे इथं आपल्याला हे दिलेलं असतं. ठीक आहे. इथं पण आपण तेच घेतलं होतं. 50% सोल्युशन असलेली चहा वेगळी आणि साखर असलेली सोल्युशन वेगळं आणि 80% सोल्युशन असलेलं वेगळं. आणि हे मिक्स असं करायचं होतं आपल्याला की ज्याच्यामध्ये किती टक्के सोल्युशन साखर भेटल? 70%. मग ह्या टाइपचे क्वेश्चन्स आपण आता काय करू? सुरुवात करू. आज 1-2 टाइप त्याच्यामध्ये क्वेश्चन्स कव्हर करू. हे जर तुम्ही एकदा व्यवस्थित केलं तर तुम्हाला ॲव्हरेज वगैरे याचे बरेच क्वेश्चन जे आहेत तुम्ही ते काही सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकता. त्याला काही वेळच लागत नाही, खूप वेळ लागत नाही त्याला. डायरेक्ट सेकंदात फक्त क्वेश्चन वाचायला जेवढा टाइम जाईल तुमचा तेवढाच टाइम याच्यामध्ये फक्त तुमचा जाणार. अदरवाईज तुम्ही हे काही सेकंदामध्ये काय करू शकता? कॅल्क्युलेट करू शकता. थोडा याला वेळ लागतो कारण आता सवय लागेपर्यंत फास्ट कसं क्लीन करायचं काय हे हळूहळू शिकावं लागेल, आहे का नाही? बघा, आपण क्वेश्चन बघू. टाइप 1. आता हा पहिला टाइप आहे ऍक्च्युअली इथं. बघा, टाइप 1 आहे. मी याचे टाइप वाईज क्वेश्चन केलेले आहे. प्रत्येक टाइप मध्ये 3-3 क्वेश्चन आहे. 2 क्वेश्चन मी सॉल्व्ह करून दाखवत जाईल, तुम्ही एक क्वेश्चन ट्राय करा. ठीक आहे. आता बघा, इथे काय म्हटलं? द ॲव्हरेज एज ऑफ द बॉईज इन द क्लास इज 16.4 इयर्स. म्हणजे बॉईज जे आहे
ह्या बॉयजचं ॲव्हरेज दिलेलं आहे आपल्याला 16.4 वर्ष. ठीक आहे, किती दिलेलं आहे 16.4. अँड दॅट ऑफ द गर्ल्स इज 15.4 इयर्स म्हटलंय. आणि गर्ल्सचं आता इथं ॲव्हरेज एज म्हटलंय, वय दिलेलं आहे. ठीक आहे, गर्ल्सचं ॲव्हरेज वय किती दिलेलं आहे आपल्याला इथं 15.4 दिलेलं आहे. 15.4 इयर्स म्हणजे बॉयज पेक्षा गर्ल्स ॲव्हरेज वय कमी आहे. द रेशो ऑफ द नंबर ऑफ बॉयज टू द नंबर ऑफ गर्ल्स इन द क्लास इज म्हटलंय. द रेशो ऑफ द नंबर ऑफ बॉयज टू दॅट नंबर ऑफ गर्ल्स इज. ऍक्च्युली हा क्वेश्चन थोडासा कुठेतरी याचं करेक्शन राहिलेलं आहे. एक व्हॅल्यू याची मिसिंग आहे, कारण ऍटलिस्ट 3 व्हॅल्यू तरी इथे दिलेल्या पाहिजे म्हणजे आपण याचा डायरेक्ट रेशो कॅल्क्युलेट करू शकलो असतो. ठीक आहे, तर याला नंतर बघू आपण. पुढचा बघा क्वेश्चन. चुकलेला एक व्हॅल्यू नाही त्याच्यामध्ये. द ॲव्हरेज एज ऑफ बॉयज इन द क्लास अँड दॅट ऑफ द गर्ल्स इन द रेशो ऑफ द नंबर ऑफ बॉयज टू द. ठीक आहे, हा क्वेश्चन समोर असेल मे बी. हा क्वेश्चन बघतो. ऍक्च्युली थोडासा इथला भाग त्याच्यातला कट झालेला आहे. स्टुडंट त्याच्यामध्ये सुद्धा कट झालेला आहे, पण इथं व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, तर आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन. स्टुडंट ऑफ द क्लास इज द ॲव्हरेज एज ऑफ द स्टुडंट असं घ्यावं लागेल. इथं पण चुकलेलं आहे थोडासा. द ॲव्हरेज एज ऑफ द स्टुडंट, ॲव्हरेज एज ऑफ द क्लास ऑफ द स्टुडंट इज 15.8 इयर्स म्हटलंय. म्हणजे सगळ्या क्लासचं ॲव्हरेज वय, क्लास म्हटल्यानंतर काय आले सगळेच आले. कोण कोण आलं, गर्ल्स प्लस बॉयज सगळेच आले याच्यामध्ये. इथं होल क्लास म्हटलंय. क्लासचं ॲव्हरेज किती 15.8. अँड द ॲव्हरेज एज ऑफ द बॉयज म्हटलंय. अँड द ॲव्हरेज एज ऑफ द बॉयज इन द क्लास इज. आता बॉयजचं जे ॲव्हरेज वय दिलेलं आहे ते दिलेलं आहे 16.4 वर्ष, 16.4 इयर्स. हे कोणाच दिलेलं आहे, बॉयज. अँड दॅट ऑफ द गर्ल्स इज. आता गर्ल्सचं दिलेलं आहे 15.4 इयर्स दिलेलं आहे. गर्ल्सचं किती दिलेलं आहे 15.4 इयर्स. द रेशो ऑफ द नंबर ऑफ बॉयज टू द गर्ल्स इज म्हटलंय. म्हणजे आपल्याला इथं जो रेशो काढायचा आहे तो कोणाचा काढायचा आहे, बॉयज टू गर्ल्स इज. आता रेशो कॅल्क्युलेट करू शकतो आपण, क्वांटिटी कॅल्क्युलेट नाही करू शकत, कारण इथं क्वांटिटी बॉयजची पण दिलेली नाही, गर्ल्सची पण दिलेली नाही. जर समजा इथं बॉयज दिले असते आपल्याला समजा 100 आहे, तर आपण इथं गर्ल्स डेफिनेटली कॅल्क्युलेट करू शकलो असतो. मी तुम्हाला जसं म्हटलं होतं की टोटल जर ह्या 4 व्हॅल्यू दिलेल्या असेल तर 5वी व्हॅल्यू काढू शकतो. पण इथं 3च व्हॅल्यू दिलेलं आहे, तर आपण त्यांचं काय कॅल्क्युलेट करू शकतो, फक्त इथं रेशो कॅल्क्युलेट करू शकतो. मग आता बघा आपल्या नियमात आधी बसतं का बघायचं. बघा हे मिक्सचर आहे होल क्लास. आता होल क्लास पेक्षा इथं बॉयजचं 16.4 आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे आणि हे किती दिलेलं आहे 15.4 म्हणजे हे गर्ल्सचं दिलेलं आहे. याच्यापेक्षा म्हणजे हे मिक्सचर पेक्षा एक संख्या लहान आहे आणि दुसरी कशी दिलेली मोठी, म्हणजे हे इक्वेशन जे मानलंय आपण ते बरोबर मानलं असं इथं कन्सिडर होतं. मग आता बघा हे मायनस करा, कितीचा फरक पडतो इथं 0.6चा फरक पडतो आणि याच्यातून हे मायनस करा, इथं किती पडत 0.4. आता रेशो असतो, रेशो म्हणजे काय 0.4 डिवायडेड बाय 0.6. पॉईंट कॅन्सल, 2 2 4 2 3 6. म्हणजे जो बॉयज आणि गर्ल्सचा रेशो असेल तो काय असेल इथं 2:3 असेल. मग मी तुम्हाला म्हटलं होतं जर समजा 100 बॉयज असतील, समजा असं दिलं असतं 100 बॉयज आहे तर गर्ल्स काढता आले असतं. 50 2 100 होते तर 50 त्रिक किती होईल तर 150. मग गर्ल्स किती असतात 150. पण हे दिलेलं नाही आपल्याला, आपण हे तयार करतोय क्वेश्चन. मग फक्त आपल्याला रेशो विचारला होता तर रेशो किती इथं 2:3 येईल. मग आता बघा पुढचे त्यातलेच क्वेश्चन्स आपण बघू. द प्रोपोर्शन इन विच शुगर at 3.10 per kg must be mixed with the sugar of 3.60 per kg so that the mixture worth rupees 3.25 kg. आता इथं क्वेश्चन काय विचारलेलं आपल्याला बघा, व्यवस्थित क्वेश्चन वाचायचा. द प्रोपोर्शन इन विच शुगर at rupees 3.10 per kg must be mixed with the sugar at 3.60 per kg so that the mixture be worth rupees 3.25 a kg. आता एखादा दुकानदाराला काय करायचंय व लय भारी पण शुगर द्यायची नाही, लय हलकी पण द्यायची नाही, ॲव्हरेज रेंज मध्ये गेली पाहिजे, कस्टमर खुश झाला पाहिजे ऍक्च्युली. मग त्याला जर ह्या पद्धतीची, मग त्याने काय केलं, एक साखर आणली 3 रुपये 10 पैसे पर किलोची रुपीज म्हटलेला आहे आणि दुसरी त्याने साखर आणली 3 रुपये 60 पैसे पर केजीची. ह्या 2 वेगवेगळ्या प्राइस असलेल्या त्याने शुगर आणल्या म्हटलं आणि त्याने त्या अशा मिक्स केल्या की त्यांची कॉस्ट प्राइस जी झाली. आता हा क्वेश्चन कुठला आहे, प्रॉफिट अँड लॉस मधला आहे.
त्यांची कॉस्ट प्राइस किती झाली, 3 रुपये 25 पैसे झाली. मग त्यांचं म्हणणं आहे की हा साखर त्याला कोणत्या प्रमाणात, काय विचारलेलं आपल्याला, द प्रोपोर्शन, कोणत्या रेशो प्रमाणामध्ये ते मिक्स केलं पाहिजे म्हणजे त्याला ही साखर काय भावाने पडेल, 3 रुपये. हे मिक्सचर प्राइस येईल तर काय रेटने पडेल त्याला, 3 रुपये 25 पैशाने भेटेल. मग आता नियमात बसतं बघा, मिक्सचर आहे तिथं त्यांनी दिलेलं आहे द मिक्सचर बी वर्थ रुपीज, म्हणजे हे मिक्सचर केल्यानंतर त्याचा रेट किती असणार आहे, 3 रुपये 25 पैसे. मग आता हे प्रमाण काढायचं आपल्या नियमात बसतं का बघा. आणि असं काही नाही बरं की मोठी व्हॅल्यू ह्या साईडला लिहायची, लहान ह्या साईडला, कोणत्याही साईडला काही कुठेही लिहिलं तरी चालतं. फक्त एक लक्षात ठेवायचं, मिक्सचर फक्त सेंटरला आलं पाहिजे, बाकी रुपये जे ऍव्हरेज असेल ते वरती आलं पाहिजे. खाली क्वांटिटीचा रेशो असतो, नेहमी लक्षात ठेवायचं. कशाचा रेशो असतो, क्वांटिटीचा रेशो असतो, किंवा क्वांटिटी दिलेली असेल तर डायरेक्ट क्वांटिटी पण असू शकते. मग आता बघा हे आपल्या नियमात बसते का बघा, याच्यापेक्षा एक संख्या कशी आहे, मोठी आहे की नाही, दुसरी कशी आहे, लहान आहे. मग इथं जर तुम्ही मायनस केलं तर किती भेटलं, इथं आपल्याला 15 भेटलं, 15 आणि 10 25 होतं, 25. इथं किती भेटेल, 35 भेटेल का, 25 आणि 35 आणि 30 60 है ना. मग आता बघा इथं 15 पैसे आणि इथं 35, म्हणजे इकडून जर 15 किलो साखर ऍड केली ह्या रेटची तर इकडून किती किलो ऍड करावं लागेल, 35. पण आपल्याला काय विचारलेलं आहे, रेशो विचारलेला आहे, म्हणजे मिनिमम काढायचं आहे. याला डिवाइड भाग जातो, रेशो म्हणजे डिवाइड असते, याला भाग जातो. 5 7 35 आणि 5 3 किती येईल, मग इथं 15. म्हणजे कोणत्या प्रमाणात आपल्याला हे मिक्स करावं लागेल, 7:3 आहे का बघा, 7:3 आहे की नाही. आता पुढचा क्वेश्चन, इन व्हॉट प्रोपोर्शन मस्ट राईस ऍट 21 पर केजी म्हटलंय बघा. हा 2 नंबरचा होता. हा तिसरा क्वेश्चन बघा, इन व्हॉट प्रोपोर्शन rice at ₹21 kg per kg mixed with rice 28 per kg so that the mixture be worth ₹25 a kg. 25 per kg a kg आलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम. मग आता काय म्हणणं, क्वेश्चन जर समजत नसेल तर बघा नेहमी लक्षात ठेवा, क्वेश्चन बऱ्याच वेळेस काय होतं, क्वेश्चन बऱ्याच जणांना समजतच नाही. एक सिंगल लाईन मोठा असलं तर वाचू कळून जातं, पण छोटा क्वेश्चन असलं तर त्याच्या डोक्याच्या बाहेरच जातो काय विचारलं नेमकं. तर क्वेश्चन वाचायची प्रॅक्टिस ठेवा. आता कसं असतं, तुम्ही जेवढे मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह करसाल तेवढे तुमचे अंडरस्टँडिंग लेवल वाढेल. मग ते वाचले की तुम्हाला कळतं. इथं काय म्हटलेलं आहे, सरळ क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे की 21 रुपये पर केजीचा आपल्याकडे तांदूळ आहे राईस, आणि दुसरा तांदूळ आहे 28 रुपये पर केजीचा. पण हे कसं जास्त महाग बी कोणी घेत नाही आणि लय स्वस्त बी कोणी घेत नाही. तर त्याचं म्हणणं होतं की हे कोणत्या प्रमाणात मिक्स करून टाकू दोन्हीच्या दोन्ही, म्हणजे याचा रेट ऍव्हरेज आपल्याला किती रुपये भेटेल, 25 रुपये भेटेल. बरोबर. मिक्सचर जे ते कसं भेटेल, इथं दिलेलं आहे मिक्सचर बी वर्थ ₹25 पर केजी. म्हणजे हे काय मिक्सचर आहे. मिक्सचर आता इथं एखाद्या वेळेस मिक्सचर जर इथं सेंटरला आलं नाही तर समजून घ्यायचं चुकतं. म्हणजे चुकल कसं, बघा समजा तुम्ही इथे जर 21 ठेवलं तर इकडे काय 25 आणि 28, म्हणजे चुकलं हे कसं कळतं बघा. आपला नियम काय सांगतो, एक व्हॅल्यू जर समजा मोठी असेल तर दुसरी कशी पाहिजे, लहान. इथं दोन्ही मोठ्या झाल्या, म्हणजे हे आपलं काहीतरी क्वेश्चन मध्ये मांडताना चुकलं. तुम्ही माणसाला 21च करून घेतलं, सर 28 घ्या ना 28, इथं 25 घेतलं, इथं 21 घेतलं, म्हणजे मांडणी चुकली का हे इथं तुम्हाला लगेच कळून जातं बघा. याच्यापेक्षा हे लहान आहे, हे पण लहान आहे ना, दोन्ही लहान पाहिजे का आपल्याला, नाही. आपला नियम काय याचा एकच रूल आहे फक्त याच्यामध्ये, एक संख्या जर मोठी असेल तर दुसरी कशी पाहिजे, लहान. म्हणजे हे पण काय झालं आपलं इथं चुकलेलं आहे. मग ह्या पद्धतीने आपण काय करू शकतो, याला ह्या पद्धतीने फाइंड आउट करू शकतो आपण की नेमकं कुठं चुकलेलं आहे. मग ठीक आहे. मग आता बघा आपल्याला रेशो विचारलेला आहे. मग इथं हे जर आता हे नियमाप्रमाणे हे मोठं आहे आणि हे कसं दिलेलं आहे आपल्याला इथं लहान दिलेलं आहे. मग आता बघा जर समजा 28 मधून 25 गेले तर खाली किती राहणार आहे, 3 राहणार आहे. आणि 25 मधून 21 गेले तर खाली किती राहील, इथं 4 राहील. म्हणजे याचं प्रमाण काय असेल, इथं 3:4 या प्रमाणात काय करावं लागेल, ते आपल्याला मिक्स करावं लागेल. सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स याच्यामध्ये आहे. तुम्ही म्हणसाल एखादा क्वेश्चन समजला नाही म्हणजे लगेच इमिडिएट, तर थोडा वेळ एखाद्याला, म्हणजे ज्याचं काही बेसिक पण झालेलं नाही किंवा एखाद्याचे कोणताच टॉपिक बिपिक ऍव्हरेज वगैरे त्याने काहीच पाहिलेलं नाही, अशा व्यक्तीला थोडासा टाइम याच्यामध्ये
जास्त पण लागू शकतो. पण तुम्ही 1 to 1 जर क्वेश्चन पाहिले तर तुमची अंडरस्टँडिंग चांगली अगोदर थोडंफार बेसिक चांगलं झालेलं असेल तर तुम्हाला हे सगळे क्वेश्चन्स फटाफट जमून जातील. याला वेळच लागत नाही, फक्त वाचायला जेवढा टाइम लागेल तेवढाच. मग हा एक आन्सर 3:4. Not proportion must rise at 21 per kg be mixed with rice 28 per kg. 25 आणि 3 28. 3:4. ऑप्शन चुकल्यावर येतात. आन्सर आहे 3:4. आन्सर काय लिहितं 3:4. एखाद्या वेळेस काय होतं वरचे ऑप्शन जसे तसे खाली राहतात. बघा चौथा क्वेश्चन. इन व्हॉट रेशो मस्ट कॉफी ॲट ₹62 पर केजी, काय म्हटले 62 रुपये पर केजी, 62 रुपये पर केजी इज मिक्स्ड विथ द कॉफी ॲट 72 रुपीज per kg, so that the mixture must be worth ₹64.50 रुपीज पर केजी म्हटलं. म्हणजे इथं काय दिलेलं आहे, कॉफी आहे. कॉफी एक 62 रुपये किलोची आहे आणि दुसरी काय किलोची आहे 72 रुपये. दुकानदार काय करणार आहे, दोन्ही थोडे थोडे आणून काय करणार आहे मिक्स करणार आहे आणि त्याची ॲव्हरेज प्राइस तो किती लावणार आहे 64 रुपये 50 पैसे. इथं कॉस्ट प्राइस असते बरं. जर एखाद्या वेळेस प्रॉफिट वगैरे दिलेला असेल तर ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन जे येतात त्याच्यामध्ये जर इथं कॉस्ट प्राइस प्रॉफिट ऍड करून सेलिंग प्राइस दिलेली असेल, ही कॉस्ट प्राइस आहे ही कॉस्ट प्राइस आहे, पण ही जर सेलिंग प्राइस दिलेली असेल, समजा आपल्याला सांगितलं त्यांनी 200 रुपये, पण 200 रुपयामध्ये 50% 100% प्रॉफिट आहे ऍड, तर मग कॉस्ट प्राइस किती होणार आहे ऍक्च्युअली 100 रुपये होणार आहे. 100 रुपये 100% प्रॉफिट येऊन 200 रुपयाला विकली त्याने. मग इथे किती ठेवावं लागेल आपल्याला त्या केसमध्ये 100, पण ते आपण नंतर बघू क्वेश्चन्स तसे प्रॉफिट अँड लॉसच्या टॉपिक मध्ये. सुरुवातीलाच लगेच तेवढ्या डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन बघायची गरज नाही. मग आता आपल्याला सांगितलं 62 रुपये किलोचे राईस आहे आणि दुसरे 72 रुपये किलोचे कॉफी आहे, तर हे कोणत्या प्रमाणात मिक्स केलं त्याचं मिक्सचरची प्राइस जी असेल ती 64.50 आहे. मग बघा आपल्या नियमात बसते का 64 पेक्षा हे 72 मोठं आहे आणि हे कसं दिलेलं आहे आपल्याला इथं छोटं दिलेलं आहे. मग करा मायनस, हे जर इथं मायनस केलं 62 63 64 2.5 रुपये होईल. इथं हे रेशो असतो नेहमी लक्षात ठेवायचं. आणि हे 64 64 6 5.5 6.5 7.5 होईल इथं, म्हणजे 7.5 येईल बरोबर. 64 65 आणि 75 आणि 72. मग याच्यातून हे मायनस केलं तर 7.5 भेटलं, याच्यातून हे मायनस केलं तर 2.5 भेटलं. मग तुम्ही म्हणसाल इथं तर ऑप्शन मध्ये नाहीच येते. मग ऑप्शन मध्ये का नाही येते, हे रेशो असतो. मग याला भाग जातो ना अजून, 7.5 डिवायडेड बाय करा ना 2.5, पॉईंट पॉईंट कॅन्सल, 25 3 75 25 1 25, म्हणजे रेशो काय आला इथं 3:1 आहे का 3:1. तर आपला आन्सर असेल ऑप्शन बी. क्लिअर आहे का इथपर्यंत. परत एकदा लक्षात ठेवा मिक्सचर ॲलिगेशनचा वापर केव्हा करता येतो, जेव्हा सेम आता इथं पण रुपये मिक्स केले, इथं पण आपण त्याच म्हणजे कॉपीचाच रेट वेगळा रेट असलेली कॉपी मिक्स केली, तर इथं काय आपल्याला हे ॲव्हरेज प्राइस काढली. मग हे प्रमाण भेटलं, इथं कोणत्या प्रमाणात आपण हे मिक्स केलं तर ते आपल्याला इथं भेटलं. मग त्याचा जे रेशो होता तो होता 3:1. बघा लास्ट क्वेश्चन याच्यामधला तुम्ही ट्राय करून बघा जमतंय का. मग आपण बघू लगेच. इन व्हॉट रेशो मस्ट, क्वेश्चन काय बघा, इन व्हॉट रेशो मस्ट वॉटर बी मिक्स्ड विथ ऑइल कॉस्टिंग 12 पर लिटर टू ऑब्टेन द मिक्सचर वर्थ ₹8 पर लिटर. आता थोडस कॉन्सेप्ट चेंज आहे, त्याच्यामुळे तुम्हाला वाटेल आता इथे काय आपल्याला किती व्हॅल्यू दिलेलं होतं आतापर्यंत 3. इथं काय दिलेलं आहे, इन व्हॉट रेशो मस्ट वॉटर बी मिक्स्ड विथ ऑइल. आता ऑइलची कॉस्टिंग दिलेली इथं आपल्याला 12 रुपये. तर त्यांनी काय सांगितलं, ह्या ऑइल मध्ये किती वॉटर मिक्स केलं पाहिजे, म्हणजे त्याची कॉस्ट प्राइस जी आहे ती किती रुपये भेटेल आपल्याला 8 रुपीज पर लिटर भेटेल. मग इथं ऑइल दिलेलं आहे बरोबर, इथं काय दिलेलं आहे आपल्याला ऑइलचा रेट दिलेला आहे पण वॉटरचा दिलाच नाही. तर अशा क्वेश्चन मध्ये वॉटर नेहमी फ्रीज घेऊन टाकायचं, कारण वॉटरला किंमत नसतेच ना. पाणी किती ओतू शकतो, आता एखादा दुकानदार आहे तो पाणी ओततोय म्हणजे फुकटच भेटत असेल म्हणून ओततो ना. तर पाण्याचा जो रेट असतो तो किती असतो नेहमी इथं 0 रुपीज असतो. नेहमी लक्षात ठेवा. जर दिलेली नसेल प्राइस तर आपण दिलेली म्हणजे राहतच नाही अशा टाइपच्या क्वेश्चन मध्ये जेव्हा वॉटर ऍड होतं त्यावेळेस. ठीक आहे. जर समजा आता कधी कधी काय असतं गोल्ड मध्ये सिल्वर ऍड होतं, मग याच्या दोघाचा रेट असतो बरोबर. पण मिल्क मध्ये जर वॉटर ऍड झालं तर वॉटरचा रेट काय असणार आहे इथं 0 असणार आहे 0 नेहमी.
आता ऑइल मध्ये पण काय ऍड झालं, ऑइल मध्ये पण वॉटर ऍड झालं, तर वॉटरचा रेट किती घेणार आपण 0. वॉटरला काही व्हॅल्यू नसते. म्हणजे असे क्वेश्चन्स फ्युचर मध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात, तर ते लक्षात ठेवायचं. ज्यांनी ऑलरेडी सॉल्व्ह केले त्यांना माहित पण असेल. मग आता बघा आपल्या नियमात बसतंय का हे बघा एकदा. 12 8 पेक्षा 12 कसे मोठे, हे कसं आहे लहान. हे इकडे ठेवलं हे इकडे ठेवलं काही फरक पडणार नाही. हे काय इथं वॉटर आहे. मग 12 मधून 8 गेले, खाली किती राहिले इथं 4 राहिले. आणि 8 मधून 0 गेले तर इथे किती राहील 8च राहील जशास तसं. मग याचा रेशो भेटेल आपल्याला 4 1 4 4 2 8. म्हणजे 2 लिटर जर त्याने ऑइल विकत आणलेलं असेल आणि त्याला 8 रुपयाने जर ते विकायचं असेल, 12 रुपये लिटरनं त्याने ऑइल आणलं पण त्याला जर 8च रुपयाने विकायचं असेल कॉस्ट प्राइसने, तर त्याला 2 लिटर ऑइल मध्ये किती लिटर पाणी ऍड करावं लागेल 1 लिटर पाणी ऍड करावं लागेल. म्हणजे हाफच डायरेक्ट. तेव्हा त्याला ते कोणत्या प्रमाणात भेटेल, तेव्हा त्याला ते 8 रुपयाने त्याची कॉस्ट प्राइस पडेल. ठीक आहे. अगेन इथं 1:2 आहे बघा. इन व्हॉट रेशो मस्ट बी वॉटर. आता इथं वॉटर टू ऑइल रेशो आहे. आपण काय काढलेलं आहे ऑइल टू वॉटर काढलेलं आहे. तर हे बी कन्फ्युजन असतं बरं. कधी कधी काय होतं, आता विचारलेलं आहे वॉटर टू ऑइल म्हणजे आन्सर असेल 1:2. पण जर हेच ऑइल टू वॉटर विचारलं असतं तर आन्सर काय असतं 2:1. मग बरेच जण काय करतात, आन्सर आलं ना माझं 2:1 इथं नाही आहे, जर समजा नॉन ऑफ दिस ऑप्शन असेल तर नॉन ऑफ दिसला टिक करतात. किंवा मग कधी कधी काय होतं, तुम्हाला आता इथं आहे 1:2 आहे, आपल्याला हेच विचारलेलं आहे. कधी कधी ऑप्शन मध्ये काय होतं हे दिलेलं असतं, पण आपण काय करतोय हे तर आलंय आपलं काही उलट झालं असेल म्हणतो आणि मग ह्या ऑप्शनवर क्लिक करतो. ठीक आहे, समजा हे असं असेल इथं तर, पण ह्या ऍक्च्युअल आन्सर असतं का नाही. मग आपण बरेच विद्यार्थी सांगतात सर पेपरला सोपा गेला पण मार्क कुठं कटले कळालंच नाही. तर ते अशा केसमध्ये अशा ऑप्शन मध्ये ते मार्क्स काय झालेले असतात कटलेले असतात. मग इथं आपण हे टाइप 1 चे क्वेश्चन्स आपण इथं आता ऑलरेडी बघितले. नेक्स्ट टाइप बघू लगेच. आता इथं काय दिलेलं आहे आपल्याला, अ मिक्सचर ऑफ सर्टन क्वांटिटी ऑफ मिल्क. ठीक आहे. अ मिक्सचर ऑफ सर्टन क्वांटिटी ऑफ मिल्क with 16 liter of water is worth 90 paisa per liter. If pure milk be worth 108 paisa per liter, how much milk is there in the mixture? म्हटलं आता काय म्हटलं, a mixture of certain quantity of milk. बा इथं दोन गोष्टी मिक्स केलेल्या आहे. पहिली गोष्ट तर लक्षात ठेवायचं, आपण मिक्सचर करतोय मिल्क आणि काय मिक्स केलेलं आहे वॉटर. आपल्याला किती व्हॅल्यू पाहिजे 5 व्हॅल्यू पाहिजे. बघू आता काय काय दिलेलं आहे. काय म्हटलं, अ मिक्सचर ऑफ सर्टन क्वांटिटी ऑफ मिल्क म्हटलंय. क्वांटिटी म्हटलं की खाली घ्यायचं, सर्टन क्वांटिटी म्हटलं आपल्याला माहिती आहे का नाही. सर्टन क्वांटिटी ऑफ मिल्क विथ 16 लिटर ऑफ वॉटर म्हटलं. म्हणजे इथं वॉटर दिलेलं आहे ऑलरेडी आपल्याला, किती लिटर दिलेलं आहे 16. ही क्वांटिटी वर का मी खूप वेळा सांगितलं, इथं काय असतं खाली क्वांटिटी दिलेली असते. खाली काय दिलेलं असतं इथं क्वांटिटी दिलेली असते. अ मिक्सचर ऑफ सर्टन क्वांटिटी ऑफ मिल्क with 16 liter of water is worth 90 पैसा per liter. आता वर्थ ही वॉटरची आहे का नाही, मिक्सचरची वर्थ आहे बरं का ही 90 पैसा पर लिटर म्हटलंय. हे कशाची, अ मिक्सचर ऑफ सर्टन क्वांटिटी ऑफ मिल्क विथ 16 liter of water is worth 90 पैसा per liter. If pure milk be worth rupees. आता प्युअर मिल्कची कॉस्ट किती दिलेली आहे 108 पैशात दिले, काही फरक पडत नाही, 108 पैसा पर लिटर. हाऊ मच मिल्क इज देअर इन द मिक्सचर. आता तुम्ही म्हणसाल मिल्क तर विचारलंय किती आहे, पण पाण्याचा रेट दिलेला आहे का इथं नाही. तर पाण्याचा रेट नेहमी किती असतो 0 असतो. किती असतो 0. मग आता बघा आपल्या नियमात बसतंय का बघा, हे जर मोठं आहे तर हे कसं असणार आहे इथं लहान असणार आहे. हे जर मोठं आहे तर हे कसं असणार आहे इथं लहान असणार. मग करा मायनस, 108 मधून 90 गेले, खाली किती राहिले, अरे काय व्हायलंय अजून 18, खाली किती राहिले इथं 18. मग इथं काय होईल 90 मधून 0 गेले तर इथं किती येईल 90 येईल. पण हा इथं जी व्हॅल्यू भेटते तो मायनस केल्यानंतर इमिडिएट आपल्याला क्वांटिटी नसते भेटत. क्वांटिटीचा काय भेटत असतो रेशो भेटतो. क्वांटिटीचा काय भेटतो रेशो. नाही तर जर तुम्ही 90 भागिले 18 केलं तर 18 1 18 18 पंचे 90 म्हणजे याचा रेशो असेल 5:1.
1. किती असेल 5:1. म्हणजे त्याने जर 1 लिटर 5 लिटर दूध असेल तर त्या 5 लिटर दुधामध्ये किती लिटर 5 लिटर दुधामध्ये किती लिटर पाणी ऍड केलेलं असेल 1 लिटर. मग आता रेशो मध्ये शिकलेले असतील तुम्ही की 1 बरोबर जर 16 आहे म्हणजे याच्या हे 5 पट आहे तर 16च्या 5 पट किंवा याच्या हे 16 पट आहे तर 5च्या 16 पट किती येईल तर 80. कसंही घ्या काही फरक पडत नाही. याच्या हे 16 पट आहे तर याच्या 5च्या 16 पट किती येईल 16 पंचे पट म्हणजे इंटू 80 किंवा याच्या हे 5 पट आहे तर 16च्या 5 पट किती येईल इथं 80. म्हणजे किती लिटर मिल्क असेल मग इथं 80 लिटर असेल. म्हणजे एकदम सोपं आहे. मांडायचं फक्त मांडायला वेळ लागतो. तुम्ही बघा जर फास्ट मध्ये सॉल्व्ह केलं मिक्सचर ऑफ सर्टन क्वांटिटी ऑफ मिल्क विथ 25 लिटर ऑफ वॉटर बरोबर 25 लिटर पाणी म्हटलं त्यांनी वर्थ लिटर ऑफ वॉटर इज वर्थ ₹2 per liter म्हणले. इफ प्युअर मिल्क बी 12 रुपीज पर लिटर हाऊ मच मिल्क इज देअर. आता इथं मिल्क आहे इथं वॉटर आहे इथं हाऊ मच काय विचारलं आपल्याला मिल्क सॉरी 2 liter per if the pure milk be worth ₹12 per liter how much milk is there in the mixture म्हटलं. आता इथं आपल्याला हे 25 लिटर 25 लिटर ऑफ वॉटर 25 लिटर वॉटर आहे तर मिल्क कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. मग आता बघा आपल्या नियमाप्रमाणे एक मोठं एक लहान मग 12 मधून 2 गेले तर खाली किती राहिले तर 10 आणि इथं 2 येईल बरोबर. मग 2 पंचे 10 होतं तर किती 25 होतं 5 5 25 होईल. किंवा तुम्ही डायरेक्ट मांडू शकता बघा 10 बरोबर 25 आहे. हे 10:2 होतं ना 2 पंचे 10 रेशो आला ना हा तर 5 5 25 आहे तर 1 पंचे किती होईल 5 तर आपला आन्सर किती असेल इथं 5 लिटर असेल. परत एकदा सांगतो हा क्वेश्चन कन्फ्यूज होऊ नका. लय सोपं आहे फक्त प्रॅक्टिस करावी लागेल. याच्यापेक्षा सोपं म्हणजे मिक्सचर ॲलिगेशन खूप सोपा टॉपिक आहे. तुमचे जर अगोदरचे छोटे छोटे पार्ट्स थोडेफार टॉपिक बेसिक जरी झालेलं असेल तर तुम्ही ह्या मेथडचा वापर करून डायरेक्ट तुम्हाला एक 15-20 सेकंदामध्ये क्वेश्चन्स काय होतात सॉल्व्ह होतात. A mixture of certain quantity of milk म्हटले certain quantity of milk म्हटले बघा x क्वांटिटी मिल्क आहे हा 2 नंबरचा आहे x क्वांटिटी मिल्क आहे मिल्क म्हटले बरं मिल्क x क्वांटिटी मिल्क आहे दिलेलं आहे का नाही. certain quantity of milk with 25 liter of water म्हटलंय. किती लिटर वॉटर आहे इथं 25 लिटर वॉटर म्हटलं इज वर्थ 2 per liter म्हटलंय 2 रुपीज पर लिटर. हे मिक्सचरचा रेट आहे हा कशाचा रेट आहे हा मिक्सचरचा रेट आहे 2 रुपीज पर लिटर. इफ द प्युअर मिल्क बी वर्थ ₹12 म्हटलंय जर 12 रुपये लिटरचा दुधाचा भाव असेल तर त्यांचं म्हणणं आहे किती मिल्क होतं त्यामध्ये मिक्सचर मध्ये 25 लिटर तर पाणीच टाकलेलं आहे त्यांनी. ठीक आहे तर मिल्क किती होतं. आता पाण्याचा रेट वॉटर म्हटलं की 0 यायचा पाण्याचा रेट किती इथं 0. मग आता काय होईल इथं 12 मधून आपल्या नियमात बसतं का कधी चेक करत राहायचं बरं का. नियम खूप महत्वाचा आहे. जर त्यात चुकलं की मग समजायचं आन्सर येणार नाही आलं बी तर ते कामाचं नाही. मग आपल्या नियमानुसार याच्यापेक्षा ही संख्या मोठी आहे आणि याच्यापेक्षा ही संख्या कशी आहे लहान आहे. मग 2 मधून 0 गेले तर खाली किती राहणार इथं 2 राहणार आणि 12 मधून 2 गेले तर किती राहील 10. पण इथं मी तुम्हाला आधीच सांगितलं हा क्वांटिटीचा इथं जो येत असतो तो काय येत असतो रेशो येतो रेशो. मग याच्यावरून क्वांटिटी आपल्याला कॅल्क्युलेट करता येते 2 1 2 2 पंचे 10 1:5 म्हणजे इथं जर 1 लिटर मिल्क असेल तर 5 लिटर पाणी वाचावं लागेल त्याच्यामध्ये तेव्हा त्याचं 2 रुपयांनी ते विकलं तर कॉस्ट प्राइस भेटेल आपल्याला. मग आता इथं 25 होतं 5 5 25 तर 1 पंचे किती आन्सर आला आपलं 5 लिटर. क्लिअर आहे का असायलाच पाहिजे हो काय अवघड नाही. तिसरं बघा तिसरा क्वेश्चन ट्राय करा काय दिलेलं आहे. अ मिक्सचर ऑफ सर्टन क्वांटिटी ऑफ मिल्क सर्टन क्वांटिटी ऑफ मिल्क म्हटले म्हणजे हीच व्हॅल्यू आपल्याला इथं काढायची परत एकदा. सर्टन क्वांटिटी ऑफ मिल्क विथ 16 लिटर ऑफ वॉटर इज वर्थ 3 रुपीज पर लिटर म्हटलं ₹3 पर लिटर. प्युअर मिल्क बी वर्थ 7 रुपीज म्हटले आणि दुधाचा भाव किती रुपये इथे 7 रुपये. हाऊ मच मिल्क देअर इन द मिक्सचर म्हटले म्हणजे वॉटर तर 0 राहणार आहे ना. मग याच्यापेक्षा हे जर प्लस असेल तर हे कसं आहे मायनस म्हणजे हे जर मोठं असेल तर हे डेफिनेटली कसं असणार आहे इथं लहान असणार आहे. मग आता आपल्याला क्वेश्चन मध्ये बघा हे मोठं आहे तर हे कसं आहे इथं लहान आहे. मायनस करा ना 3 मधून 0 गेला तर 3 राहिले 7 मधून 3 गेले
तर खाली किती येईल इथं 4 आहे. आता 3:4 म्हणजे 3 लिटर जर दूध असेल तर त्यात किती पाणी ऍड करावं लागेल 4. पण इथं 4 म्हणजे 16 आहे, 4 चोक 16 होतं, तर 3 चोक दूध किती असेल मग इथं 12 लिटर. बघा आहे का 12 लिटर. करा बरं याला ट्राय आता फटाफट. आपण 2-3 दिवसामध्ये लाईव्ह पण सुरू करून टाकू. म्हणजे आता हे 2-4 दिवस जरा यूज टू तर चालू, नंतर मग एकदा लाईव्ह सुरू झाले की डेली 1-2 व्हिडिओ, एक बेसिक एक ऍडव्हान्स, एक बेसिक एक ऍडव्हान्स, म्हणजे सगळेच खुश, सगळ्यांसाठी घेऊन टाकू. ट्राय करा फटाफट होतंय का. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जर पेन आणि वही घेऊन बसत जा. शेतात बी गेले तर लिंबाच्या झाडाखाली बसले तरी चालते, पण काय पाहिजे पेन आणि वही पाहिजे सोबत. तिथं जरी तुम्हाला लेक्चर अटेंड करत असाल तर, नाही तर काय उगा आपलं पाहायचं 2 मिनिटं 3 मिनिटं, मग काय कळणार बी नाही तुम्हाला. ते पूर्ण लेक्चर व्यवस्थित अटेंड करायचं. दुसरी गोष्ट पेन वही सोबत ठेवायची, एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येऊ शकतो, काही थोडेफार 1-2 पॉईंट तुम्ही लिहून घेऊ शकता, तुम्हाला जे आठवण ते आहे का नाही. वाटेल मी तुम्हाला लेक्चर करायला लागलो म्हणून. अ मिक्सचर ऑफ सर्टन क्वांटिटी ऑफ मिल्क वर्थ सर्टन क्वांटिटी, अगेन इथं तेच म्हटलंय सर्टन क्वांटिटी, एक्स क्वांटिटी मिल्क आहे बरोबर, with 32 liter of water म्हटले 32 liter of water is worth ₹1.5, ₹1.5 per liter आहे पाणी आणि मिल्क. if the pure milk be worth 4.50 म्हटले, आणि प्युअर मिल्कचा रेट जो आहे मिल्कचा बरोबर, आणि इथं रुपीज, कशाचे रुपीज, हे वॉटर, तर वॉटर काय येणार इथं 0. ठीक आहे. If the pure milk be worth ₹450 per liter, how much milk is there in the mixture? तर मिल्क सांगा म्हटले. आता सर्टन म्हटलं तर म्हणजे इथंच विचारलेलं असणार आपल्याला. तर हे 1.5 ऍज इट इज, याच्यापेक्षा हे लहान आहे, हे कसं आहे मोठं आहे. इथं काय 3 आहे, 3 दिले 4.5 होतं, म्हणजे 1.5 1 1.5 2 3 होतं. मग आता एकाच 2 आहे, म्हणजे 1 लिटर जर मिल्क असेल तर 2 लिटर काय असणार आहे वॉटर असणार आहे. मग 2 बरोबर 32 आहे, 1 बरोबर किती येईल इथं 16 येईल. तर आपला आन्सर काय असेल 16. नेहमी लक्षात ठेवा, जर 2 सारख्याच गोष्टी आपण मिल्क आणि वॉटर मिक्स करतो बरोबर, आणि त्याचा ॲव्हरेज रेट कॅल्क्युलेट करतो इथं, तर अशा गोष्टी ज्यावेळेस आपण मिक्स करतो त्यावेळेस एलिगेशनने सॉल्व्ह करा. हे खूप फास्ट तुमचं सॉल्व्ह होईल. याला थोडासा समजायला स्टार्टिंगला वेळ लागतो, पण एकदा तुम्ही समजलं, तुम्हाला एक क्लिअर झालं सगळ्या कॉन्सेप्ट एकदम बेसिक पासून आहे, एकदा जर क्लिअर झालं तर तुम्ही याला म्हणजे 20 ते 30 सेकंदातच क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. अजून जर तुम्हाला काही असे बेसिक क्वेश्चन सांगायचे झाले तर बघा, आता एखादा क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो इथं लगेच. आपल्याला सांगितलेलं असतं की 4 फ्रेंड आहे, 4 फ्रेंड, किती फ्रेंड आहे किंवा 4 बॉईज आहे, आणि 4 बॉईजचं ॲव्हरेज वय किंवा 4 स्टुडंट आहे का, 4 स्टुडंटचं ॲव्हरेज वय हे 20 वर्ष आहे. किती वर्ष आहे 20 वर्ष. आणि मग त्यांचा एक टीचर आला तिथं, एक कोण आला टीचर आला, जॉईन झाला त्या बॉईजला, म्हणजे ते त्यांचं लेक्चर सुरू झालं. आता सगळ्यांचं ॲव्हरेज वय आता जर कॅल्क्युलेट केलं तर किती भरायला लागलं 25 वर्ष भरायला. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारते, त्या टीचरचं वय सांगा. मग आपला नियम काय सांगतो, याच्यापेक्षा एक संख्या जर ही लहान असेल तर दुसरी संख्या डेफिनेटली कशी आली पाहिजे, मोठी आली पाहिजे. मग बघा आता इथे तुम्हाला क्वांटिटी दिलेली आहे ना, त्याच्यावरून तुम्ही ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. 25 मधून 20 केले तर खाली किती राहिले इथं 5, रेशो भेटेल ना इथं आपल्याला. मग इथं 1 बरोबर 5 आहे, 1च्या 5 पट 5 आहे, तर 4च्या 5 पट किती होईल इथं 20 होईल ना. तुम्ही याला असंही मागू शकता, 1 बरोबर जर 5 तर 4 बरोबर किती, कारण हे रेशो होता 1:4, इथं काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन, 4 गुणिले 5 भागिले 1 म्हणजे किती भेटेल 20, तर इथं 20 भेटलं. आता बघा याच्यापेक्षा आपण काय करत असतो, मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करत असतो, म्हणजे आपल्याला इथं आन्सर भेटतं. 25 मधून 20 गेले तर 5. आता काय करावं लागेल, याच्यामधून हे मायनस झालं, ही मोठी संख्या आहे ना, मग ह्या x मधून जर 25 मायनस झालं तर 45 भेटतं. म्हणजे असं मांडू शकतो ना, x मायनस 25 बरोबर किती भेटलं आपल्याला 20. तर x बरोबर किती भेटलं तर इथं आपल्याला 20 आणि 25 किती झाले 45. तर x बरोबर किती आन्सर असेल आपलं इथं 45 असेल. किंवा डायरेक्ट ऍडिशन करून इथं मोठं यायला पाहिजे ना, लगेच समजून घ्यायचं ह्याच्यापेक्षा हे लहान आहे, मग ऍडिशन केल्यावरच ते मोठं येणार आहे. मग इथे किती भेटेल आपल्याला 45 भेटेल. असे बरेच क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले
विचारले जातात. हे छोटे छोटे ॲव्हरेजचे क्वेश्चन आहे. आता हा ॲव्हरेजचा आहे, हा प्रॉफिट अँड लॉसचा आहे. म्हणजे ह्या टाईपचे क्वेश्चन्स आपण ॲलिगेशनने काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. बघा टाईप 3 तिसरा टाईप आहे. आता काय दिलेलं आहे आपल्याला, 300 ग्रॅम ऑफ शुगर सोल्युशन हॅज 40% शुगर इन इट. म्हणजे आपल्याकडे 300 ग्रॅम, क्वेश्चन काय 300 ग्रॅमचं. आता हे या टाईपचे जे क्वेश्चन आहे हे SSC ला, रेल्वेला जास्त विचारले जातात. सोबत सोबत बँक मध्ये सुद्धा काही क्वेश्चन्स असे असतात ह्या टाईपचे बरं. पण मॅक्झिमम SSC आणि रेल्वेला विचारले जातात. पण सगळे क्लिअर होऊन जातं प्रॉफिट अँड लॉस तुमच्या याच्यामध्ये. इथे काय म्हणलं, 300 ग्रॅम ऑफ शुगर सोल्युशन हॅज 40%. इथं क्वांटिटी असते ना नेहमी, ग्रॅम मध्ये काय दिलेलं असते, क्वांटिटी दिलेली असते. ग्रॅम मध्ये काय दिलेलं असतं आपल्याला, इथं क्वांटिटी असते. मग 300 ग्रॅम sugar solution has 40% sugar in it. How much sugar should be added to make it 50% in the solution? आता काय म्हटलेलं आहे, how much sugar म्हटलेलं आहे. आता how much sugar म्हणजे x sugar आपल्याला ऍड करायची. म्हणजे याच्यामध्ये x sugar ऍड केली तर शुगरचं सोल्युशन जे ते किती टक्के होईल म्हटलं, सोल्युशन म्हणजे मिक्सचर जे होईल ते किती टक्के होईल, 50% होईल म्हटलं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण अगोदर काय होतं, सोल्युशन होतं आपल्याकडे, त्याच्यामध्ये किती टक्के होतं, 40% होतं. आता हाऊ मच शुगर शुड बी ऍडेड टू मेक इट 50% इन द सोल्युशन म्हटलं. म्हणजे हे सोल्युशन जे तयार होईल, सोल्युशन म्हणजे मिक्सचर जे तयार होईल तुमचं ते कितीचं होईल, इथं 50%चं होईल. पण आता तुम्ही शुगर ऍड करणार आहे, प्युअर शुगर जर ऍड केली, शुगर आणि शुगर सोल्युशन मध्ये फरक आहे. आता हे शुगर सोल्युशन म्हटलं तर याच्यामध्ये काहीतरी प्रमाण असणार आहे साखरेचं, 10, 20, 30, 40, 50%. आणि शुगर म्हटलं तर इथं मात्र किती असणार आहे, 100% असणार आहे. याचं अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, एखाद्या वेळेस इथं असेल पण नसेल तर मी सांगतो. बघा, तर समजा आपल्याकडे 100 ग्रॅमचं मिक्सचर आहे. काय आहे, 100 ग्रॅमचं मिक्सचर आहे. कशाचं मिक्सचर आहे, गोल्ड अँड सिल्वरचं. आता गोल्डचं प्रमाण त्याच्यामध्ये समजा आपण घेऊ 80% होतं. किती टक्के होतं, 80% होतं. गोल्डचं प्रमाण किती टक्के घेतलेलं आहे आपण याच्यामध्ये, दोघांचं मिक्सचर आहे 100 ग्रॅम, पण त्यात गोल्ड 80% आणि 20% काय असणार आहे मग, सिल्वर. आता इथे आपण गोल्ड घेतोय ना, तर त्यांचं म्हणणं असंच राहील क्वेश्चन मध्ये की याच्यामध्ये किती गोल्ड आपण अजून ऍड केलं पाहिजे. आता किती गोल्ड ऍड करतोय आपण, मिक्सचर ऍड करतोय का, गोल्ड म्हणलं तर किती असणार, ते 100% प्युअर असणार. किती गोल्ड ऍड केलं पाहिजे म्हणजे याचं प्रमाण हे किती टक्के होईल, इथं 90% होईल सोल्युशनचं. मग आता बघा, एक जर लहान असेल तर दुसरं डेफिनेटली कसं असतं, मोठं असतं. आहे का इथं, आहे. आता हे मी मनाने घेतलंय पण आहे ते. मग आता हे इथं जर 10 आलं, 100 मधून 90 गेले 10 आणि 90 मधून 80 गेले 10, म्हणजे जर 100, आता 10 10:10 आले ना, रेशो 1:1 येईल. मग 1 बरोबर 100 होतं, 100 ग्रॅमचं मिक्सचर होतं. तर इथं पण किती ग्रॅम घ्यावं लागेल आपल्याला, आता 100 ग्रॅमच घ्यावं लागेल. मग गोड किती ऍड करावं लागेल याच्यात, 100 ग्रॅम ऍड करावं लागेल. असे क्वेश्चन्स पुढे आहेत ऑलरेडी, ते नंतर बघू आपण. बघा हा क्वेश्चन, 300 ग्रॅम ऑफ शुगर सोल्युशन आहे 300 ग्रॅमचं, ज्याच्यामध्ये काय म्हटलंय 40% शुगर आहे. हाऊ मच शुगर ऍड करणार म्हणजे हे 100% घेतलं आपण. हाऊ मच शुगर सोल्युशन नाही म्हटलेलं आणि त्याचं पर्सेंटेज पण दिलेलं नाही. हाऊ मच शुगर शुड बी ऍडेड टू मेक द 50% सोल्युशन म्हटलं. बघा ना आपल्या नियमात बसते का, हे मोठं हे लहान आहे. 100 मधून 50 गेले तर खाली किती राहिले, 50. हे रेशो येत असतो बरं आधी. आणि 50 मधून 40 गेले तर खाली किती राहिले, इथं 10. म्हणजे याचा रेशो जर काढला तर 0 कॅन्सल होईल, 1:5 होईल. मग 5 बरोबर जर 300 असेल तर 1 बरोबर किती येईल, 60 येईल का. 1:5 होतं ना, 5 × 30 होतं म्हणजे 60 येईल. म्हणजे इथं किती ग्रॅम असायला पाहिजे, आपला आन्सर पहिल्याच 60 ग्रॅम. किती ग्रॅम ऍड करावं लागेल याच्यामध्ये, 60 ग्रॅम आपल्याला शुगर ऍड करावं लागेल. ठीक आहे. बघा दुसरा क्वेश्चन, अ मिक्सचर ऑफ 40 लिटर मिल्क अँड वॉटर कंटेन 10% वॉटर म्हटले. बघा, अ मिक्सचर ऑफ 40 लिटर ऑफ मिल्क अँड वॉटर कंटेन 10% वॉटर. हाऊ मच वॉटर मस्ट बी ऍडेड टू मेक 20% वॉटर इन द न्यू मिक्सचर म्हटलं. आता बघा, मिक्सचर किती लिटरचं आहे आपल्याकडे, क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे. एक मिक्सचर आहे ज्याच्यामध्ये 40 लिटरचं मिक्सचर आहे आणि याच्यामध्ये वॉटर किती आहे, 10%. आता कधी कधी याला फिरवण्यासाठी तुम्हाला विचारतील हाऊ मच मिल्क शुड बी ऍडेड.
पण आपल्याला सांगितले वॉटर 10% आहे. जर आपल्याला कळलं वॉटर 10% आहे तर राहिलेलं 90% काय असणार आहे? मिल्क. जर मिल्क ऍड करणार असेल तर मिल्कच घ्यायचं सगळीकडे, आणि जर वॉटर ऍड करणार असेल तर वॉटरच सगळीकडे घ्यायचं. मग 40 लिटरमध्ये 10% काय होतं? वॉटर होतं. त्यांचं म्हणणे हाऊ मच वॉटर, आता अजून किती वॉटर ऍड करणार आहे बघा. अ मिक्सचर कंटेन 40 लिटर ऑफ मिल्क अँड वॉटर कंटेन 10% वॉटर. म्हणजे एक मिक्सचर आहे 40 लिटरचं मिल्क आणि वॉटरचं, त्याच्यामध्ये 10% काय दिलेलं आहे आपल्याला? वॉटर दिलेलं आहे. हाऊ मच वॉटर मस्ट बी ऍडेड, किती वॉटर आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे? वॉटर म्हटलं की हे मिक्सचर नाही ना, आता वॉटर आहे. वॉटर म्हटलं की किती टक्के असणार आहे? प्युअर वॉटर असणार आहे 100%. मस्ट बी ऍडेड टू मेक 20% वॉटर इन द न्यू मिक्सचर. आता नवीन जे मिक्सचर असणार आहे त्याच्यामध्ये वॉटर किती असणार आहे? 20%. बघा आपण ऍड काय करतो? वॉटर. ऍड पण काय करणं चालू आहे आपलं? वॉटर करणं चालू आहे. वॉटरचं सोल्युशन मध्ये वॉटरचं प्रमाण किती होतं? 10%. म्हणजे सगळीकडे आपण काय घेतलं? इथं वॉटर घेतलं. इथं काय घेतलं? सगळीकडे गोल्ड. इथं काय घेतलं? शुगर. म्हणजे सेम फॅक्टर असावा. मग आपल्या नियमात बसतं का बघा? एक मोठं आहे तर दुसरं कसं दिलेलं? लहान. 100 मधून 20 गेले तर खाली किती राहिले? 80. 100 मधून 20 गेलो खाली किती राहणार? इथं 80. आणि 20 मधून 10 गेले तर इथे खाली किती राहील? 10. म्हणजे हे 1:8 होईल. 8 45 तर 1 पंच किती होईल? इथं 5. तर आपला आन्सर काय असेल? इथं 5 लिटर. क्लिअर आहे का? काही डाऊट आहे का? डाऊट असेल तर एकदा परत बघा क्वेश्चन बघा. तुम्हाला काही डाऊट वाटला तर पाहिजे तर तुम्ही मला ह्या नंबरवर 8446390509 एखादी क्वेरी पण विचारू शकता. काहीही प्रॉब्लेम येणार नाही. डायरेक्ट व्हॉट्सअपला तुम्ही विचारा, मी तुम्हाला त्याचं सोल्युशन किंवा काही डाऊट असेल तर ते क्लिअर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा. आता याच्यामध्ये इथं थोडस तुमच्या बेसिक म्हणजे हे कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. लीडेड आणि अनलीडेड पेट्रोल म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या पेट्रोल पंपवर गेले तर ते म्हणतात ना पॉवर आहे, असं आहे तसं आहे, तर त्या टाईपचं समजा आपण घेऊ त्याच्यामध्ये. मी काय म्हटलं बघा, अ पेट्रोल पंप ओनर मिक्स्ड लीडेड अँड अनलीडेड पेट्रोल. त्याने काय करते? समजा पेट्रोल मध्ये रॉकेल मिक्स करतो असं समजा. लीडेड अँड अनलीडेड पेट्रोल इन सच वे दॅट द मिक्सचर कंटेन 10% अनलीडेड पेट्रोल. मिक्सचर मध्ये अनलीडेड जे आहे अनलीडेड किती पर्सेंट आहे म्हटलं त्यांनी? 10%. मिक्सचर मध्ये अनलीडेड किती पर्सेंट आहे? 10% आहे. A petrol pump owner mix leaded and unleaded petrol in such way that the mixture contain 10% unleaded petrol. What quantity of leaded petrol अथवा दिलेले unleaded. आता मिक्सचर मध्ये अनलीडेड जर 10% असेल तर लीडेड पेट्रोल किती टक्के असेल? लीडेड किती असेल? 90% असेल. बरोबर. मिक्सचर मध्ये अनलीडेड जर 10% असेल तर लीडेड किती असणार आहे? 90%. तर नेहमी लक्षात ठेवायचं दोन्ही व्हॅल्यू आपल्याला काढता येतात. मग आता मिक्स काय करणार बघा? अनलीडेड पेट्रोल. व्हॉट क्वांटिटी ऑफ लीडेड पेट्रोल. आता लीडेड मिक्स करणार आहे म्हणजे लीडेड किती टक्के असते? नेहमी 100%. आता पूर्ण प्युअर पेट्रोल मिक्स करणार आहे ना. लीडेड पेट्रोल शुड बी ऍडेड टू 1 लिटर ऑफ मिक्सचर. 1 लिटर मध्ये म्हटलं बरोबर. 1 लिटर मध्ये 1 लिटर. What quantity of leaded petrol should be added? Leaded petrol should be added to 1 liter of mixture. 1 liter mixture so that the percentage of unleaded petrol become 5%. आता unleaded नंतरचं जे मिक्सचर असेल त्यामध्ये unleaded जर 5% असेल तर leaded किती होईल रे बाबू? इथं unleaded आहे बरोबर आणि इथं leaded आहे. तर leaded किती होईल? इथं 95. आता आपण मिक्स काय करणार आहे? leaded. तर आपण हे unleadedचा विषय सोडूनच देऊ ना. लीडेडच घेऊ. बघा सुरुवातीला लीडेड होतं 90% बरोबर. नंतर लीडेड झालं मिक्सचर मध्ये 95%. आता आपण ऍड पण काय करणार आहे? लीडेड पेट्रोल करणार आहे. ते 100% प्युअर असणार आहे. आणि इनिशियल क्वांटिटीचं जे मिक्सचर होतं ते होतं 1 लिटरचं. आणि आपल्याला जी नवीन क्वांटिटी काढायची ती किती ऍड करणार आहे तर ती क्वांटिटी आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायची. मग बघा हे मायनस करा 100 मधून. आता आपल्या नियमात बसतं बघा. हे मोठं हे लहान बसलं की नाही? 100 मधून बसत लागलो ते काही अवघड नसते. 100 मधून 95 गेले तर खाली किती राहिले? 5 राहिले. इथं 95 मधून 90 गेले तर खाली किती राहील?
5च राहील ना. 1:1 आलं ना. मग हे 1:1 आल्यावर काही डोक्याला ताणच नाही. मग इथे 1 होतं तर इथं पण 1 लिटर असेलच पाहिजे मग 1 लिटर. मग ह्या पद्धतीने हे क्वेश्चन्स आपण काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. आणखीन याच्यामध्ये काही तुम्हाला डाऊट वाटला तर तुम्ही डाऊट विचारू शकता, काही अडचण नाही. आपण पुढच्या भागामध्ये पुढचे टाईपचे क्वेश्चन्स जे काही असतील, आता जसं इथं हे पेट्रोलचे पर्सेंटेज वाले होते, पेट्रोल मिल्क वगैरे, बरोबर. इथं काय दिलेलं होतं आपल्याला, टाईप 3 मध्ये पेट्रोल आणि त्याची क्वांटिटी किंवा शुगर आणि त्याची क्वांटिटी दिलेली होती. इथं कॉस्ट प्राइस आपल्याला मिक्स करायच्या होत्या. त्याच्या आधी आपण कॉस्ट प्राइसेस मिक्स केल्या पण त्याचं प्रमाण कॅल्क्युलेट करायचं होतं. तर ह्या वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स आपण याच्यामध्ये काय करू, सॉल्व्ह करून घेऊ. ठीक आहे, धन्यवाद.